चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने अक्षय 11 डोंगरपाडा संघ कॉंग्रॅच्युलेशन. पहिला सामना जिंकलेला आहे. पहिल्याच लीग मध्ये खेळताना आनंद सुद्धा असेल डगआउट मध्ये आणि मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने होते. बघा ज्या खेळाडूकडून आशा होती की जो शेवटपर्यंत आपला विकेट टिकून ठेवला आणि वैयक्तिक 17 धावाची खेळी केली त्यांनी, असा अक्षय 11 डोंगरपाडा संघाचा मयुरेश ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. विनंती असेल मयुरेश मंचाच्या दिशेने यायचं आहे. एक चांगली खेळी आपल्या संघासाठी दाखवली. सिंगलला जास्त महत्व, जेव्हा 2 मोठे फटके खेळायचे होते त्याच टायमिंगला कुठेतरी खेळले गेले. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळला इनिंगच्या. कॉंग्रॅच्युलेशन मयुरेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. प्रथमतः पहिल्याच वर्ष लीग मध्ये खेळताना चला दुसऱ्या सामन्याच्या दिशेने स्वरूप 11 नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडले आणि कृष्णा 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे. दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी स्कोररच्या दिशेने यायचं आहे. चला पंच लेट्स प्लेचा इशारा. ऋषी गोलंदाजी मारवरती पहिलं षटक स्वरूप 11 या संघाकडून आणि दोन्ही सलामी बॅटर कृष्णाई संघाचे सज्ज. अभिषेक अक्षय ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पंचांचे दोन्ही हात खोलताना पहिला चेंडू अतिरिक्त धावेने श्री गणेशा झालेला आहे कृष्णाई 11 या संघाचा. हलक्या हाताने घेऊन काढला चेंडूला आणि एक धाव डिक्लेअरच्या झोन मध्ये. एक चेंडूचा खेळ झाला. धावफलकर धावा 2. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन कृष्णा 11 या संघाकडून. अभिषेक आणि अक्षयची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला गणेश जलद गतीने चेंडूवरती आला होता. कुठेतरी खालच्या हँडवरती थ्रो केला. 2 चेंडूचा खेळ झाला. धावफलकर धावा 3. पुन्हा एकदा ऑन साईडला हलक्या हाताने खेळला. स्वतः गोलंदाज आले होते चेंडूवरती. तीन चेंडूने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 वरती. पुन्हा एकदा ऑन साईडला घेऊन काढलाय आणि मैदानाच्या आतमध्ये काही झाले आणि चेंडू यस पंचांनी टेबल बसून दाखवला आहे. पंचांचा बाउंड्रीचा इशारा आहे. चार चेंडूचा खेळ झाला. धावफलक धावा 8. मग कुठेतरी घाई करण्यात आली. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला पेजवरती. पहिल्या षटकाने शेवटच्या चेंडू मार्गस्थ. धावफलक धावा 9.
पहिल्या षटक कुठेतरी महाग पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढलं पिचवरती. यष्टीरक्षक स्वतः चेंडूवर येताना आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाला 1-0-10 एक चांगलं षटक असणारे कृष्णा 11 या संघासाठी. घेऊया ब्रेक. संपर्क काहीच नाही झाला. दोन चेंडूचा खेळ झाला. धावा करत बघा जिकडून आपल्याला कोपऱ्यावरतून आवाज आला होता की गणेशला योगा 1 डॉट पाहिजे आणि खरं 1 डॉट मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे की योगेश एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा शंभू चेंडूवर येताना धावचीची संधी बघा थ्रो तर केला होता पण चेंडू हाताला जाऊन मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर गोलंदाज बॉलिंग एंडवरती योगेश यांच्याकडे गेला. 3 चेंडूनंतर धावफळ 12. तीन चेंडू धावफलकावरती धावा 12. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट केला होता पण सरळ पिवळ्या पडद्याच्या बाहेर. पहिला हादरा कमॉन डीजे. चार चेंडूनंतर धावफलकावरती धावा 12. पुन्हा एकदा ऑफ साईडला फक्त ढकलून काढला. 5 चेंडू धावफलकार धावा 1-3. 13 मेराचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्क असतं. धावफलकार धावा 13. नोचा इशारा आणि शिवम एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. लवकर चेंडूवर या नोनी काय फरक पडेल की मैदानाच्या आतमध्ये 9+1 अशा 2 धावा आणि गोलंदाजांचं सुद्धा मनोबल थोडंसं कसलं जाईल. या 2 धावांनी धावफलक सरकताना 15. बघा नोनी सुद्धा गोलंदाजाचं मनोबल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आत बैल मार म्हणजे असा कुठेतरी चेंडू होता पण त्या चेंडूला सन्मानपूर्ण घेऊन काढलं. षटकाची समाप्ती. धावफलक धावा 16 रन. चला गोलंदाजी मानवी विचार केला तर एक मुख्य गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं स्वरूप 11चा रोहन पालांडे तिसरं आणि एक महत्वाचं षटक घेऊन आल्यात. पहिला चेंडू खुलोटप्प्याच्या चेंडूला हलक्या हाताने घेऊन काढलं. एकीने धावफलक पुढे सरकताना 17. आता या इकडून विचार केला तर 17 नंतर खतरा कुठे तर स्वरूप 11 या संघासाठी दिसणार आहे कारण की धावफलकावरती विचार केला तर 13 चेंडूमध्ये 17 धावा आल्यात. एक चांगलं टोटल स्कोर दिसतोय आपल्याला कुठेतरी ज्या दिशेने जाईल का कृष्णा 11 या संघाला. पुन्हा एकदा घेऊन झाला फटका योगेश आणि चेंडू अडवला गेला. 18-2 चेंडूचा खेळ नंतर पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न होता पण यष्टीरक्षक कुठेतरी चपल दिसले नाही. बैट का किनारा जो था पर विकेट कीपर का सहारा नहीं मिलते हुए एक ने धावफलक पुढे सरकता 19 रन 19 धावा.
पुन्हा एकदा फुलटा चेंडू आयुष चेंडू होताना धावचीची संधी. मग धावचीची संधी तर होती पण कुठेतरी मागे राहताना. चार चेंडूचे आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 20. शेवटचे दोन चेंडू मार्ग असतात. 2-0 20 रन ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा बाहेरून मारण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न आणि यस. बघा ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जाते उत्कृष्ट गोलंदाजांनी अष्ट उद्ध्वस्त केल्यात. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ धावफलकावरती धावा 20 रन ऑन. पुन्हा एकदा कुठेतरी चांगला चेंडू हाताळला होता. पंचांचा वाईटचा इशारा आहे पण स्टंपिंग विकेट. चेंडूला कुठेतरी वाईट जाताना आणि यष्टीरक्षक यावेळेस चपल होते आणि म्हणून स्टंपिंगच्या रूपात गडी बाद होताना दिसलाय. धाव फलक धावा 21. केतन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना शेवटचा चेंडू मार्गस्थ. फुलटा चेंडू आणि गणेश पुढे आले होते आणि एक झेल टिपला. बघा स्क्रीनवर बघू शकतो युट्यूबचा फुलटा चेंडू होता आणि गणेश पहिला 2-3 स्टेप पुढे आले होते आणि एक सेकंड मध्ये झेल टिपताना दिसला आणि ज्या गोलंदाजाकडे आशा होती त्या गोलंदाजाने विकेट घेऊन दाखवल्यात. गडी बाद होताना दिसतोय. धावफलक जे चालू होतं जलद गतीने थांबलं. 2-1 21 21 धावा ऑन स्कोर बोर्ड. चला शेवटचा षटक घेऊन आला आपल्या संघासाठी पार्थ. धावफलक धावा 2-1 21 21 धावा. नॉन स्ट्राईक एंड मधून कॉल होता की सोड आणि एक अतिरिक्त धाव. 2-2 22 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंड वरतून तोच कॉल आला होता सोडचा आणि 2 अतिरिक्त धावा आणि धावफलक फळून सरकताना 2-3 23 23 धावा. बघा या कुठेतरी अतिरिक्त धावा जर का नंतरला कॅल्क्युलेट केल्यानंतर सामन्यामध्ये कुठेतरी स्वरूप 11 संघ अजून लांब दिसेल. मग हलक्या हाताने घेऊन काढला ऑफ साईडला. एका धावेने धावफलक पुढे सरकताना 24 धावा 24 रन ऑन बोर्ड. यस पंच. विकेटच्या आतमध्ये पिच मैदानाच्या आतमध्ये बॅट चेंज केली त्यामुळे 2 रनची पेनल्टी. 2 रनची पेनल्टी लागणार आहे कृष्णा 11 या संघाला. एका चेंडूनंतर धावफलक 24 आणि यष्ट आउट आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू त्रिफळाला जाऊन भिडला. बघा विचार केला तर कृष्णा 11 संघातील जे जलद गतीने धावफलक थांबलं गेलं त्याला विकेटने कुठेतरी संत गती दिली. कारण की तुमचे विकेट पडत गेले त्यानंतर धावफलक संत गतीने त्यानंतर तुम्हाला मैदानाच्या मध्ये एक चूक 2 रननी सुद्धा पॅनलाइज व्हावं लागेल. पुन्हा एकदा ऑन साईडला गेल्यानंतर यष्टीरक्षक चपाली आज पुन्हा एकदा धावचीच्या रूपात गडी बाद होताना दिसतोय.
लागले होती. अक्षय पंच सुद्धा थोडंसं चेहऱ्यावरती स्मित हास्य आणताना आणि आमच्या कॉम्प्लेक्सच्या जितेने सुद्धा थोडा फनी मुवमेंट शेअर होताना दिसतोय. चला सामन्याच्या दिशेने वळतोय. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा तिथे 24 धावा लगातार 2 चेंडूवरती गाडी बाद होताना दिसले. तर लेफ्ट हँडर बट स्ट्राईक वरती येताना पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला. योगेश मोरे चेंडूवर येताना 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक धावा 25 25 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा फक्त हलक्या हाताने घेऊन काढलं. 26 धावा 26 रन ऑन बोर्ड. 26 धावा धावफलक. चला पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू मार्ग असता. धावफलक धावा 26 26 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केला पण चेंडू योगेश मोरे यांच्याकडून सिंगलला. धावफलक धावा 27 रन ऑन बोर्ड. 27 धावाला. चला दोन्ही संघाचे कर्णधार 2 मिनिटं डीजे थांबवतोय. बाबा 11 विरुद्ध BV एकलव्य दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती असेल टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. बघा धावफलकावरती धावा झाला होता 27 27 रन ऑन बोर्ड. 2 रनची जी पेनल्टी लागली होती 2 रन कृष्णा 11 या संघाला पॅनलाइज केलं जाईल. तर 25 धावा धावफलकार असतील आणि 26 धाव्याचं आव्हान असणार आहे स्वरूप 11 या संघाला. बाबा 11 बघा 26 धावेचं आव्हान असणार आहे. 27 धावा धावफलकार लगावला गेला होता 2 रनच्या पॅनलाइज मध्ये 25 धावफलक आणि 26 धावेचं आव्हान असणार आहे. आणि बघा जो पिवळा पडदा बाकी आहे त्याच्यावरतून जर का चेंडू आला विकेटीच्या मागे तिकडून नोट आउट असणार तो बांबू असणार आहे. चला आपण नाणेफेकीच्या दिशेने येतोय. बाबा 11 आणि BV एकलव्य दोन्ही संघाच्या नाणेफेक होताना BV एकलव्य नाणेफेक जिंकलेले आहे. चला BV एकलव्य नाणेफेकी जिंकून प्रथमतः AB निर्णय सांगायचा आहे. ओके क्षेत्ररक्षण निवडलेला आहे. चला सामन्याच्या दिशेने होते. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आणि धावफलक ते 3 वरती कारण की 26 धावेचं आव्हान असणार आहे. विचार केला तर कृष्णा 11 संघाचा धावफलक जलद गतीने चालवतो. त्यानंतर यवन बालांड्याचा तिसरा षटक आणि बघा मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव त्याच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. कमांडीचे
बघा मैदानाच्या मध्ये सायलंडला कुठेतरी हलक्या त्यांनी खेळण्याचा प्रयत्न होता पण सरळ चेंडू जाऊन यष्टनवरती आदळला. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण या दोन डॉट मी कुठेतरी चिंता वाढली जाईल स्वरूपी लवण्या संघाची. 5 चेंडूचा खेळ झाला धाव फलक धावा 3 शेवटचे चेंडू मार्गस्थ. आता डगआउट मध्ये सुद्धा आवाज आला की डॉट नको या डॉटने ना कुठेतरी चिंता वाढली जाते. 5 बॉल 3 हलक्या हाताने घेऊन गेला पहिल्या षटकाची समाप्ती धाव फलकावरती धावा ओनली 4. घेऊया ब्रेक पुन्हा डीजेला देऊया एकदा संधी. बघा जो चेंडू फॉलोथ्रू मध्ये अडला तिकडे काय घडलं की गणेश यांची गोलंदाजाच्या पायाला कुठेतरी बॅट लागली पण त्यानंतर गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये चेंडू स्टंपला लावला. त्यानंतर बघा बॅटला कुठेतरी एक स्पोर्ट्समॅनशिप दाखवताना की जे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळता त्या साहित्याचा पूर्णपणे रिस्पेक्ट करून दाखवताना मैदानाच्या आतमध्ये जेव्हा खेळता तुम्ही तुमच्या आतमधली प्रामाणिकता किती असते ती पाहिली जाते. मैदानाच्या आतमध्ये काय घडते पहिला चेंडू अतिरिक्त आता त्यानंतर सुद्धा अतिरिक्त चेंडू हाताळला त्यानंतर कुठेतरी बघा यष्टीरक्षक चुकी करताना दिसतोय. बघा काय घडलं चेंडू हाताळला होता नॉन स्ट्राईक येण्यावरती वाईटचा कॉल आणि यष्टीरक्षक थोडेसे लूज उभे होते आणि ती चुकी घडली वाईट +1 अशा तब्बल 2 धावा अडताना दिसले. आता 3 धावा अतिरिक्त चालत पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न 1 धाव कंप्लीट. आता विचार केला तर या पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या त्या 4 धावा कसा आला त्यानंतर कॅल्क्युलेट केल्या जातील पण या पहिल्या चेंडूवरती 4 धावा येताना दिसतात आपल्याला. धाव फलकावर विचार केला धावा 8. पुन्हा त्या योगेश मोरे आतमध्ये हलक्या हाताने खेळून काढला 2 चेंडू नंतर धाव फलकावर धावा 9. येस पंचांचा 1.5 बॉलचा इशारा. बॅकफूट लावून मारण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो केलेला आहे. धाव फलकावर 3 चेंडू नंतर धाव फलकावर धावा 10 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा योगेश मोरे स्ट्राईक एंडवरती येताना पुन्हा एकदा खुलवा टप्प्याच्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन हलक्या हाताने खेळून काढला 4 चेंडू नंतर धाव फलकावर धावा डबल 11. मग या दोन्ही खेळाडूंचा विचार केला या दोन्ही खेळाडूंनी खूप प्रभावित केलं होतं. पाच चेंडूचा खेळ झाला धावफलकारी धावा 12. हलक्या हाताने खेळून काढला षटकाची समाप्ती धावफलकावरती धावा 13 मेराचं समीकरण. बारा चेंडू मध्ये 13 धावेची आवश्यकता असणार आहे. ज्या पहिल्या 12 चेंडू मध्ये 13 आला त्याच शेवटच्या 12 चेंडू मध्ये 13 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मारवरती अभिषेक तिसरा आणि महत्वाचा षटक आणि पहिल्या चेंडूवरती नॉन स्ट्राईक घेण्यावरती वाईटचा कॉल होता आणि वाईट सोडलेला आहे. बघा कुठेतरी ते 12 चेंडू मध्ये 12 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. बॉल टू बॉलचं इक्वेशन जेवढं सोपं दिसतं या मैदानाच्या आतमध्ये तेवढं सोपं नसतं. तर ऑन साईडला घेऊन काढा हलक्या हाताने धावफलक 1 पुढे सरकताना धावफलक धावा 15. मग तुकाराम पाटील चषक जय स्पर्धेमध्ये या दोन्ही खेळाडू स्वरूप इलेव्हन या संघाकडून खेळताना सलामीवीर मधून ज्या साहिल जाधवची बॅट चालत होती या दोन्ही खेळाडू सलामीवीर मधून भूमिका निभावली होती आणि एक क्वालिफायच्या डेच्या दिवशी खूप चांगला बॅटिंग परफॉर्मन्स त्यांनी दाखवला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न
3 चेंडूचा केस झाला. धावफलक धावा 1770. 17 खतराचं समीकरण. बॉल टू बॉलच्या इक्वेशन मध्ये कोणत्या संघासाठी खतरा निर्माण होणार आहे? कृष्णा 11 का स्वरूप 11 संघासाठी? कारण की जेवढं सोपं दिसतं या मैदानावरती बॉल टू बॉलचं इक्वेशन तेवढं सोपं नसते. कारण की कालच्या दिवसाचं क्रिकेट पाहिलं तर 24-18ची मॅच असो की 6-8ची मॅच का 6-4ची मॅच, तो सामना कुठेतरी गोलंदाजाच्या क्षेत्रामध्ये झाला. पंचांचा दोन्ही हात हवे ते यॅस नॉन स्ट्राईक एंडवरती वाईटचा कॉल होता आणि वाईट सोडला गेलाय. बघा अतिरिक्त धाव कुठेतरी डोक्याची घंटा होऊ शकते. आता कृष्णा 11 या संघासाठी धावफलक 1 पुढे सरकताना 3 चेंडूमध्ये धावफलकाला धावा 18. 18 रन ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा बॅकवर्डवर मारण्याचा प्रयत्न, टॅपचा सहारा घेतला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव कंप्लीट. 4 चेंडू आणि 19 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू मारत असे. या 2 चेंडूवरती कुठेतरी निर्बंध असेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा देवला जातात. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले. योगेश मोरे याला माहिती आहे की सिंगलला जास्त महत्व, कारण की स्ट्राईक रोटेट झाली पाहिजे. पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि चुकी करते. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कमांड डीजे. सहा चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 2 धावा. बघा 6 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता असणार आहे. 6-2चे समीकरण. जेव्हा क्षेत्ररक्षक सर्व पुढे येतात तेव्हा बॅट्समॅन सुद्धा थोडा दबावात असतो. पण पहिल्या चेंडूला ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि जो डॉट पाहिजे होता तो डॉट आलेला आहे. बघा तुम्ही प्रहार करतील जर का चेंडू अडला जाईल तर ती डॉट चेंडू येईल. म्हणजे डॉट आणि डोक्याची गंधा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये योग्य याच्या यष्ट उद्ध्वस्त. चेंडू हाताळला होता चांगला, तर कुठेतरी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ चेंडू जाऊन मधल्या त्रिफळाला जरून पिळला. नक्की तुम्ही जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळताना तेव्हा तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. मैदानाच्या बाहेर काय चाललंय या निगेटिव्ह माइंडसेट जर का तुमच्या आत मैदानाच्या डोक्यात असेल तर तुम्ही नक्की डबल माइंडसेट आणि फंबल होताना पुन्हा एकदा बघा तीच चुकी आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांचं बोट हवे. गडी बाद. शंभू बॅक टू द पवेलियन. बघा आपण स्क्रीनवरती रिप्ले मध्ये पाहू शकतो की काय घडलं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न चालू होता पण सरळ बॅट जाऊन चेंडू लागलं. त्या रूपात घडी बाद होताना दिसतात. जसा उल्लेख केला होता की 6-2चं समीकरण जेवढं सोपं दिसतं तेवढं सोपं नसणार, कारण की जेव्हा क्षेत्ररक्षक पुढे असतात थोडासा दबाव असतो. पण जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताना 3-2चं समीकरण ना कोणाच्या अभावात ना कोणाच्या दबावात आपल्या स्वतःच्या स्वाभाविक खेळाने आपल्याला प्रभावित करायचं आहे आपल्या संघाला. 3-2चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगताना बाबा 11 संघ सुद्धा आवर्जून मॅच पाहतो, कारण की कमी इक्वेशन आहे. बॉल टू बॉलचं इक्वेशन कुठेतरी हार्ड पडताना दिसतंय. 3-2ची मॅच. पुन्हा एकदा ऋषी टॅपचा सहारा क्षेत्ररक्षक जाईपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल का? मैदानाच्या आतमध्ये काय घडलं गेलं? धावचीची संधी होती जर का थ्रो केला असता, कारण की ऋषी कुठेतरी मागे राहिले होते. आता ज्या खेळाडूला गरज आहे त्या खेळाडूला स्ट्राईक एंडवरती आणलेला आहे. गणेश जादू करेल का? मैदानाच्या आतमध्ये जादू या नावाने सुद्धा जाणला जातो. गण्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे की सलामीवीर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 2-1चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आणि गणेश यांचा विचार केला तर 8 चेंडू आणि 11 धावा. आपले कॉमेंटेटर विवेक सर यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. ते सुद्धा आपल्या थोड्याच वेळा जोडले. आणि बोलता चेंडू यस गणेश यांनी जी जबाबदारी घेतली होती ती करून दाखवली. थोडंसं का कठीण सामना झाला पण कॉंग्रॅच्युलेशन स्वरूप अँड हार्ड लक कृष्णाई.